परळी येथील एका 33 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने प्रेमविवाह केलेल्या आपल्या पहिल्या पत्नीला अंधारात ठेवत गुपचूपपणे दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न करण्याचा डाव आखला होता, परंतु पहिल्या पत्नीने सदरील डाव हा उधळून लावल्याची घटना घडली आहे। परळी येथील एका 33 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने एक अनोखा पराक्रम केलेला आहे। त्याचा पूर्वीचा प्रेमविवाह झालेला असताना देखील आपल्या पहिल्या पत्नीस अंधारात ठेवून घटस्फोटासाठी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष विवाह कायद्याअंतर्गत अर्ज सादर केलेला आहे। परंतु सदर अर्ज हा प्रलंबित असतानाच दुसऱ्या एका 19 वर्षीय मुलीशी विवाह करण्याचा त्याने घाट घातला होता, परंतु सदरील प्रकार हा पहिल्या पत्नीच्या सतर्कतेमुळे पूर्णपणे उधळून लावण्यात आला आहे। आणि या प्रकरणी अंबाजोगाई न्यायालयामध्ये पहिल्या पत्नीची अत्यंत भक्कमपणे बाजू मांडणारे ॲडव्होकेट रामप्रसाद गायकवाड सर हे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका काय प्रकार होता। सर, काय सांगाल या प्रकरणी? नमस्कार। पहिल्या पत्नीने न्यायालयात धाव घेतल्यानंतर वकीलपत्र दाखल करून सदर होणारे पतीचे दुसरे विवाह स्थगिती आदेश मिळण्यासाठी तुर्तातुर्त मनाई हुकूम दुसऱ्या विवाहास मिळण्यासाठी पहिल्या पत्नीला मी मान्य न्यायालयात पहिल्या पत्नीच्या वतीने भक्कम बाजू मांडली, युक्तिवाद केला आणि न्यायालयाने पहिल्या पत्नीचा अर्ज मंजूर करून पतीचे होणारे दुसरा विवाह थांबवण्यासाठी तुर्तातुर्त मनाई हुकूम दिला। त्यानंतर विशेष बेलीफ यांची नियुक्ती करून त्यांची फीस भरून लातूर येथे होणारे जो लग्न आहे पहिल्या पतीचे ते न्यायालयामार्फत बेलीफमार्फत थांबवण्यात आले। अशा प्रकारे पत्नीला मी न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयामध्ये तिच्या वतीने भक्कम बाजू मांडली।